अंगणवाडी सेविका, अंगणवाडी वर्कर आणि मदतनीस हेल्पर यांच्यासाठी ग्रॅच्युटी आणि भविष्य निर्वाह निधी PF या दोन्ही बाबींबाबत सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण लाखो महिलांना याचा थेट आर्थिक फायदा होणार आहे. खाली या दोन्ही बाबींची सविस्तर आणि स्पष्ट माहिती दिली आहे. ग्रॅच्युटी म्हणजे काय? ग्रॅच्युटी म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर त्याला मिळणारी एक प्रकारची सेवानिवृत्ती लाभ रक्कम आहे. ही रक्कम पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 या कायद्यानुसार दिली जाते. पूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कर्मचारी म्हणून मान्यता नसल्यामुळे त्यांना ग्रॅच्युटी मिळत नव्हती. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही परिस्थिती बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कर्मचारी म्हणून मानले जाईल, त्यामुळे त्यांना ग्रॅच्युटीचा पूर्ण हक्क आहे. हा निर्णय लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ग्रॅच्युटी किती मिळते? कॅल्क्युलेशन. ग्रॅच्युटीची गणना खालील सूत्राने केली जाते. ग्रॅच्युटी बरोबर शेवटचे मासिक मानधन गुणिले 15 गुणिले सेवा वर्षे भागिले 26. उदाहरण, जर एखाद्या सेविकेचे मानधन बरोबर 10,000 रुपये प्रति महिना, सेवा बरोबर 20 वर्षे, तर 10,000 गुणिले 15 गुणिले 20 भागिले 26 बरोबर 1,15,384 रुपये अंदाजे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना किती ग्रॅच्युटी मिळू शकते? सामान्यतः खालीलप्रमाणे रक्कम मिळू शकते. सेविका 1,00,000 रुपये ते 3,00,000 रुपये. सेवेच्या वर्षानुसार मदतनीस 50,000 रुपये ते 2,00,000 रुपये. जास्त सेवा बरोबर जास्त ग्रॅच्युटी. शेवटचे मानधन जास्त असेल तर रक्कमही वाढते. PF किती मिळू शकतो? एक्सपेक्टेड कॅल्क्युलेशन. जर PF लागू झाला तर साधारण गणना, कर्मचारी हिस्सा 12%, सरकार हिस्सा 12%, एकूण बरोबर 24% मानधन. उदाहरण, जर मानधन 10,000 रुपये असेल, 12% बरोबर 1,200 रुपये, कर्मचारी 12% बरोबर 1,200 रुपये, सरकार दरमहा 2,400 रुपये जमा. 20 वर्षांसाठी PF 2,400 रुपये गुणिले 12 गुणिले 20 बरोबर 5,76,000 रुपये. व्याजासह बरोबर 7 रुपये ते 10,00,000 रुपये अंदाजे. PF अजून लागू का झाला नाही? PF लागू होण्यात काही अडचणी आहेत. अंगणवाडी सेविका, कर्मचारी की मानधनावर काम करणाऱ्या यावर वाद. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय. आर्थिक भार. बजेट. महाराष्ट्रातील परिस्थिती. महाराष्ट्रात ग्रॅच्युटी लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. PF बाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. सेविका संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. भविष्यात काय अपेक्षा? PF लागू होण्याची शक्यता वाढत आहे. ग्रॅच्युटीची रक्कम प्रत्यक्ष देण्याची प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते. सेविकांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळण्याची मागणी वाढत आहे. सेविकांसाठी महत्त्वाचे सल्ले. आपले सेवा वर्षांचे रेकॉर्ड नीट ठेवा. मानधनाचे पुरावे जतन करा. अधिकृत आदेश येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका. संघटनेशी संपर्कात राहा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ग्रॅच्युटी निश्चित हक्क मिळाला आहे. PF अजून प्रक्रिया सुरू आहे. ग्रॅच्युटीमुळे सेवेनंतर आर्थिक आधार मिळेल. PF लागू झाल्यास मोठी बचत तयार होईल. निवृत्ती सुरक्षित होईल. एकूण निष्कर्ष, ग्रॅच्युटी 50,000 रुपये ते 3,00,000 रुपये. सेवेनुसार PF 5,00,000 रुपये ते 10,00,000 रुपये भविष्यात मिळण्याची शक्यता. अशाच नवनवीन माहितीसाठी व आपल्या भागातील विविध माहिती न्यूजसाठी आताच आपल्या चॅनलला फॉलो करा. जनता चॅनल, आपल्या हक्काचा चॅनल.